ॲप्लिकेशन एक्सेप्ट करू नये अशी असणारी परिस्थिती आहे. कोर्टाने आमची बाजू ऐकली आणि हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो कायम त्या ठिकाणी असणारा ठेवला आहे. त्याच्यामुळे आता असणारं पोलिसांनी FIR दाखल केलं नाही म्हणून त्यांच्यावरती कोर्ट कंटेम्प्ट करते का हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. FIR दाखल करायचं हायकोर्टाने सांगितलं होतं का? हो, हायकोर्टाने 1 आठवड्याच्या आतमध्ये FIR दाखल करा अशी ऑर्डर होती. आजपर्यंत FIR दाखल झालेला नाही, तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन झालं अशी परिस्थिती आहे. तेव्हा कोर्ट आता कंटेम्प्ट पोलिसांच्या विरोधात काढणार का हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. हायकोर्ट काढणार. सुप्रीम कोर्टाच्या ही बाब लक्षात आणून दिली गेली का की अजूनपर्यंत हो झाली. तर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनीही विचारलं की अजूनपर्यंत का दाखल झाला नाही. सर, आज अजून राज्य सरकारने जे अपील केलं होतं ते काय आधारावर केलं होतं, ते काय काय म्हणत होते? दुर्दैव मी असं म्हणेन की या केसमध्ये राज्य शासनच आरोपी आहे. का सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे कस्टोडियल डेथ झालेली आहे ती राज्याच्या ताब्यामध्ये तो असताना झालेली आहे. त्याच्यामुळे मागच्या सगळ्या असणाऱ्या केसेसमध्ये जो एक प्रयत्न शासनाचा नेहमीचा होतो की हात झटकून घेण्याचा असणारा भाग जो असतो तो त्यांनी यामध्ये सुद्धा करण्याचा असणारा प्रयत्न केला. आम्ही कोर्टाला ती बाब असणारं लक्षात आणून दिली आहे आणि यापुढे मी असं म्हणेन की जे काही नियम तयार करायचे आहेत ते हायकोर्ट माझ्या अंदाजानं आता नियम तयार करेल आणि हायकोर्टाने एकदा नियम तयार केले की कस्टोडियल डेथमधले असणारे ज्यांना न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय मिळायला सुरुवात होईल. सर, त्यामध्ये आणखीन एक विषय असा होता की पहिल्यांदा राज्य सरकारने असं म्हटलं की ज्युडिशियल कस्टडीमध्ये डेथ झाली, पोलीस कस्टडीत झाली नाही. मग म्हटलं की नंतर पोस्टमॉर्टममध्ये समोर आलं की मल्टिपल इंजुरीमुळे झाली. या सगळ्याबद्दल काही याच्याबद्दल आम्ही असणारं जे डॉक्टर्स आहेत त्यांनाही आरोपी याच्यामध्ये करणार आहोत. याचं कारण असं आहे की सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर कोर्टाची ऑर्डर असल्याशिवाय सेकंड ओपिनियन देता येत नाही आणि सेकंड ओपिनियन देताना त्यांनी सर्व गोष्टी तपासून दिलेल्या आहेत का असं मी मानणार नाही त्या ठिकाणी. त्याच्यामुळे असणारं याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांना असणारा आरोपी करा असं आम्ही कोर्टाला अर्ज करणार आहोत. सर, या प्रकरणामध्ये FIR दाखल झाल्यानंतर भविष्यामध्ये जेव्हा चार्जशीट दाखल होईल त्यानंतर पुन्हा हे प्रकरण हायकोर्टात ऐकलं जाईल की सुप्रीम कोर्टात? नाही, आता त्याच्यामधली असणारी जी प्रक्रिया आहे म्हणजे 196 BNSS म्हणजे नवीन भारतीय न्याय सुरक्षिता संहिता म्हणून जी आलेली आहे किंवा जुना 174 असा CRPCचा जो आहे ते दोन्हीही माझ्या दृष्टीने इनकम्प्लीट आहेत. हे आम्ही हायकोर्टाला त्या ठिकाणी दाखवून देण्यात आलं आणि म्हणून हायकोर्टाने एग्री केलं की तिथे गाईडलाईन ले डाऊन करायच्या आहेत. त्याच्यामुळे पहिल्यांदा असं होणार आहे त्याच्यामध्ये की गाईडलाईन ले डाऊन केल्या जातील. गाईडलाईन ले डाऊन केल्यानंतर मग असणारं तिथे कोर्ट पण ठरवेल की SIT स्थापन करून चौकशी करायची की मार्फत करायची. हा त्याच्यातला भाग आहे. दुसरा भाग त्याच्यातला जो आहे तो मग जो कोणी SIT नेमलेली आहे किंवा नेमलेला आहे त्याच्यावरती नियंत्रण कोणी करायचं आणि ठेवायचं याचा असणारा इश्यू त्या ठिकाणी राहणार आहे आणि तो एकदा निर्णयास निघाला की मग त्याची इन्क्वायरी चालू होईल अशी असणारी परिस्थिती आहे. याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पोलीस अधिकाऱ्यांना आणि शासनाला स्वतःलाही. सर, परभणीमध्ये फक्त सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा एक विषय, पण अन्यही खूप मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून जे कॉम्बिंग ऑपरेशन झालं होतं खूप मोठ्या प्रमाणावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन झाली होती. त्या बाबतीतही काही भूमिका, काही निर्णय हा आहे का?
नाही, मी असं म्हणेन की ज्या जजमेंटमध्ये जे आहे, कोर्टाने कोमिंग ऑपरेशन झालं याची नोंद घेतलेली आहे. आणि ते कोमिंग ऑपरेशन कुठल्या कारणास्तव केलं, कशामुळे केलं, कुठच्या कायद्याखाली केलं, हा माझ्या अंदाजानं आता असणारा इन्क्वायरीचा भाग त्या ठिकाणी होईल. आणि जे जे कॉमिंग ऑपरेशनमध्ये आहेत ते कदाचित तिला असणारे आरोपीसुद्धा होतील. काय प्रदीप थांबा रे सर. हो सर सर हे घ्या सर सर पाणी घ्या पाणी घेतो. अरे काय आहे पांडे थांब ना. तर सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने आता प्रकाश आंबेडकर बोलत होते आणि कोम्बिंग ऑपरेशनची नोंद कोर्टाने घेतलेली आहे. तसंच राज्य सरकारचा जो अपील होता गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीतला तो फेटाळण्यात आलेला आहे याची त्यांनी माहिती दिलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश योग्यच होता. राज्य सरकारचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते आणि त्याविरोधात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली होती. या महत्त्वाच्या बातमीनंतर इतर महत्त्वाच्या